Prestige Company Private Limited manufacturing pressure cookers has drawn up the following budget for the year 2021-22. ओके, आपल्याला हे बजेट प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, म्हणजे ॲक्च्युअल फिगर्स नाही आहेत, बजेटेड फिगर्स आहेत. ओके, रॉ मटेरियल, लेबर, पॉवर, स्टोअर. ओके, हे व्हेरिएबल कॉस्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड कॉस्ट, व्हेरिएबल डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, जनरल ओव्हरहेड इन्क्लुडिंग सेलिंग. ओके, आणि टोटल कॉस्ट आपल्याला इथे प्रोव्हाइड केले 40 lakhs रुपीज. ओके, इन्कम फ्रॉम सेल्स 50 lakhs. ओके, आणि बजेटेड प्रॉफिट आपल्याला प्रोव्हाइड केले 10 lakh. ओके, 50 lakhs minus 40 lakhs is equal to 10 lakhs. ओके, the general manager suggests to reduce the selling price by 5% and expect to achieve an additional volume of 50%. ॲडिशनल व्हॉल्यूम म्हणजे जे सेल्स युनिट जे आत्ता आपण जे सेल करतोय ना त्याच्यापेक्षा आपले 50%ने आपलं व्हॉल्यूम आपलं इन्क्रीज होणार आहे. ओके, 50% व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. म्हणजे आता आपले 50 lakhsचे जे सेल्स आहेत व्हॉल्यूम इन्क्रीज करायला सांगितलेलं, आपला प्राईस इन्क्रीज डिक्रीज करायला सांगितलेलं नाही आहे सेल्सची. ओके, त्यामुळे आपण जे हे 50 lakhs आहे त्याचे आपण 50%ने आपल्याला काय करायला लागतील, इन्क्रीज करावे लागतील. ओके, नेक्स्ट आपण बघूया. देर इज सफिशियंट मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी. ओके, म्हणजे आपण हे 50% जरी आपण इन्क्रीज केले, व्हॉल्यूम जरी इन्क्रीज केला, then also we can produce that much goods in our factory or in our manufacturing concern. Okay, more intensive manufacturing program will involve the additional cost of 50,000 for production planning. ओके, म्हणजे आपली कॉस्ट आपली इन्क्रीज होणार, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा प्रोडक्शन कॉस्ट आपली 50,000ने आपली इन्क्रीज होणार आहे. ओके, इट विल ऑल्सो बी नेसेसरी टू ओपन अन ॲडिशनल सेल ऑफिस ॲट द कॉस्ट ऑफ रुपीज 1 lakh per annum. ओके, म्हणजे आपली सेलिंग एक्सपेन्सेससुद्धा आपली इन्क्रीज होणार आहे. ओके, जनरल ओव्हरहेड इन्क्लुडिंग सेलिंग. ओके, सेलिंग एक्सपेन्सेससुद्धा आपले इन्क्रीज होणार आहेत 1 lakh रुपीजने. जेव्हा आपण ओके सेलिंग प्राईस आपल्याला रिड्यूस करायला सांगितलेली, आपल्याला मेन्शन केलेलं आहे प्राईस, आपल्या सेल प्राईस जेव्हा आपण 5%ने आपण रिड्यूस करणार आहोत तेव्हा आपल्या 50%ने आपल्याला सेल्स व्हॉल्यूम आपलं इन्क्रीज होणार आहे. आता सेल प्राईस आपल्या प्रॉब्लेममध्ये कुठेच दिलेलं नाही आहे. ओके, सेल प्राईस आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे, तर आपण ही जी सेल आहे ते आपण 100% सेल्स आहेत असं आपण कन्सिडर करायचं. ओके, आणि त्यानुसार आपल्याला टोटल सेल्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील, कारण 50% आपला व्हॉल्यूम आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. ओके, 50% आपला व्हॉल्यूम आपल्याला इन्क्रीज करायचं आहे, पण सेलिंग प्राईस आहे ते आपल्याला रिड्यूस करायचे 5%ने. ओके, पुढचा एक अजून एक आपल्याला आपल्याला दिलेलं आहे, हे जनरल मॅनेजरचं ओपिनियन होतं. आता सेल्स मॅनेजरचं ओपिनियन आपल्याला सेपरेट दिलेलं आहे. द सेल्स मॅनेजर ऑन द अदर हँड सजेस्ट टू इन्क्रीज द सेलिंग प्राईस बाय 10%. हा फर्स्ट मॅनेजर काय सांगतोय, 5%ने डिक्रीज करा. सेकंड मॅनेजर सांगतोय 10%ने इन्क्रीज करा, सेलिंग प्राईस इन्क्रीज करायला सांगतोय, विच इज एस्टिमेटेड टू रिड्यूस द सेल्स व्हॉल्यूम बाय 10%. आपला 10%ने सेल्स व्हॉल्यूम डिक्रीज होणार आहे. कधी तुम्ही 10%ने प्राईस कधी रिड्यूस केली तर आपला सेल्स व्हॉल्यूमसुद्धा डिक्रीज होणार आहे 10%ने. ॲट द सेम टाईम द सेविंग इन मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड अँड जनरल ओव्हरहेड ॲट 50,000 अँड 1 lakh per annum रिस्पेक्टिव्हली इज एक्सपेक्टेड ऑन दिस रिड्यूस व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम रिड्यूस झाल्यामुळे आपली जे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड ते 50,000ने रिड्यूस होतील, म्हणजे हे जे ओव्हरहेड ते 50,000ने रिड्यूस होतील आणि 1 lakh रुपीजने आपले सेलिंग ओव्हरहेड आपले जनरल ओव्हरहेड आपले रिड्यूस होणार आहेत. तर जनरल ओव्हरहेड आपले हे दिलेले 3 lakh रुपीज आहेत, ते 1 lakh रुपीजने रिड्यूस होतील. ओके, तर आपल्या दोघांचे आपल्याला इथे ओपिनियन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, आणि त्या दोन्ही ओपिनियनमधून आपल्याला मेन्शन करायचं आहे विच ऑफ दिस प्रपोजल वुड यू ॲक्सेप्ट अँड व्हाय. ओके, आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं की कुठला प्रॉफिट आपला मॅक्झिमम होईल. ओके, आता इथे आपल्याला फक्त ओके मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड किती इन्क्रीज होतील डिक्रीज होतील ते आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. जनरल ओव्हरहेड आणि सेलिंग ओव्हरहेड आपले किती इन्क्रीज होतील डिक्रीज होतील ते आपल्याला ऑलरेडी आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, तर आता आपल्याला दोन एक्सपेन्सेसची आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड किती इन्क्रीज डिक्रीज होणार आहेत आणि जनरल ओव्हरहेड इन्क्लुडिंग सेलिंग आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जे रिमेनिंग ओव्हरहेड आहेत ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यावे लागतील. जसं आपले व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आहे तसे ते एक्सपेन्सेससुद्धा इन्क्रीज होतील. पर युनिट सेम राहणार आहेत पण टोटलमध्ये चेंजेस होतील. ओके, कारण की हे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत, रॉ मटेरियल, लेबर. ओके, व्हेरिएबल कॉस्ट आहे ही सुद्धा, आणि व्हेरिएबल डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड हे सुद्धा व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे. तर ते आपल्याला इन्क्रीज डिक्रीज करून घ्यावे लागतील ॲज पर आपल्या व्हॉल्यूम जसं आपले इन्क्रीज होईल आणि डिक्रीज होईल त्यानुसार. ओके, तर आपल्याला इथे 3 आपल्या स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचे. ॲक्च्युली ओरिजिनल नाही प्रिपेअर केला तरी सुद्धा चालू शकेल, कारण ओरिजिनल ऑलरेडी त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलं. 10 lakh रुपीज आपला प्रॉफिट होतो आहे.
ओरिजिनल. ओके, त्यामुळे ओरिजिनल जरी नाही जरी प्रिपेअर केलं तरी सुद्धा होईल, पण जे उरलेले जे दोन आपल्याला प्रपोजल आहेत, म्हणजे फर्स्ट प्रपोजल जनरल मॅनेजरनी प्रोव्हाइड केला आहे तो, आणि सेकंड प्रपोजल जो सेल्स मॅनेजरनी जो दिलेला आहे तो, हे दोन्ही प्रपोजल आपल्याला त्याचं आपलं स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं की प्रॉफिट किती इन्क्रीज आणि डिक्रीज होतं आहे. ओके, तर आपलं स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, स्टेटमेंट, मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट, त्याच्यामध्ये ओके प्रपोजल 1 अँड प्रपोजल 2. ओके, तर आपले एक्सपेन्सेस आपल्या इथे आता ॲक्च्युली पर युनिट आपल्याला इन्फॉर्मेशनच प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, तर ते आपल्याला फाइंड आउट करण्याची गरज नाही आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ॲज इट इज आपल्याला मेन्शन करायच्या. सेल्स आपल्याला मेन्शन होईल, आपला जसं आपण मार्जिनल कॉस्ट स्टेटमेंट प्रिपेअर करतो तसंच आपल्याला प्रिपेअर करायचं आहे सेल्स. ओके, तर सेल्स आपली वर्किंग नोटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा फाइंड आउट करायला लागतील. सेल्स वर्किंग नोटमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायला लागतील की सेल्स किती आहेत ते. ओके, आता इथे ॲक्च्युली सेल्स फाइंड आउट करतो. ओके, आता आपले त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला काय प्रोव्हाइड केले आहे, सेलची ओरिजिनल सेल्स आहेत 50 लाख रुपीज. ओके, त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितलेली की आपल्याला 5% आपला प्राईज आपल्याला रिड्यूस करायचे. ओके, आपल्याला काय करायचं आहे, 5% आपला प्राईज आपल्याला रिड्यूस करायचे. पण आता करंट आपल्याला प्राईज माहिती आहे का, नाही माहिती. ओके, तर करंट प्राईज आपली 100 आहे असं आपण ॲज्युम करूया. करंट प्राईज आपली 100 आहे, तर न्यू प्राईज आपली किती असणार आहे, 95. ओके, करंट प्राईज कधी 100 असेल तर आपली न्यू प्राईज किती असणार आहे, 5% रिड्यूस होईल 95 होईल. ओके, सेम सिच्युएशन करंट व्हॉल्यूम आपला प्रोव्हाइड आपल्याला त्यांनी व्हॉल्यूम आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये, पण आपला 50% आपल्याला ॲडिशनल व्हॉल्यूम करायचं. तर आपण करंट व्हॉल्यूम आपण 100 ॲज्युम करणार आहोत, तर आपला न्यू व्हॉल्यूम किती असणार आहे, 150. ओके, त्यामुळे आता इथे कॅल्क्युलेट करताना आपला प्रपोजल 1 आणि प्रपोजल 2चे जे आपण सेल्स आपण जे फाइंड आउट करणार आहोत, तेव्हा आपल्याला बघा आपल्याला काय करायला लागेल, टोटल आपले सेल्स किती आहेत, 50 लॅक्स. ओके, इंटू आपल्याला न्यू सेलिंग प्राईस आपल्याला फाइंड आउट करायचं, तर इंटू 95 डिवाइड बाय 100. ओके, 95 इंटू का केलं, कारण आपल्याला ओरिजिनल सेल प्राईस आपली 100 आहे, तर 95 असताना किती असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची. सेम सिच्युएशन आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे, व्हॉल्यूमसुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं. व्हॉल्यूमसुद्धा फाइंड आउट करताना इंटू 150 डिवाइड बाय 100, म्हणजे ओरिजिनल आपला 100 आहे व्हॉल्यूम, तर आपल्याला 150मध्ये कन्वर्ट करायचं, कारण 50% आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. ओके, तर त्यामुळे आपले जे सेल्स फाइंड आउट होतील ते 71,25,000 होतील. ओके, कारण सेलिंग प्राईससुद्धा चेंज झालेली आहे, सेलिंग प्राईससुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. ओके, तर आपण काय केलं की जे आपले सेल्स आहेत ती सेलिंग प्राईस आपल्याला 100 आपण ॲज्युम केली, तर आपली न्यू सेलिंग प्राईस आपली किती असणार आहे, 95, कारण की 5% आपल्याला रिड्यूस करायला सांगितलेली आहे. ओके, त्यामुळे आपण इंटू 95 डिवाइड बाय 100 केलं, तर आपल्या न्यू सेलिंग प्राईसनुसार आपल्याला अमाऊंट आपल्याला फाइंड आउट होईल. पण आपल्या सेल्स व्हॉल्यूमसुद्धा इन्क्रीज करायचं. सेल्स व्हॉल्यूम आपला ओरिजिनल 100% आहे, त्यामुळे न्यू किती असणार आहे, 150%. ओके, त्यामुळे आपण इंटू 150 डिवाइड बाय 100 केले, तर सेल्स व्हॉल्यूम आपला फाइंड आउट झाला. त्यामुळे सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, सेल्स व्हॉल्यूम 50% इन्क्रीज झाला आणि सेलिंग प्राईस 5% डिक्रीज झाली, तर आपल्याला एवढे आपले सेल्स आपले राहतील. काढा, तुमचा आवाजच येत नाहीये. कसे फाइंड आउट केले समजले, कारण की आपल्या आपण काय केली, सेल प्राईस ओरिजिनल होती 100, न्यू आपण मेन्शन केली 95, आणि सेल्स व्हॉल्यूम ओरिजिनल होता 100 आणि न्यू आपण मेन्शन केला 150. आता कधी आपल्याला सेल्स व्हॉल्यूम आणि सेल प्राईस कधी ऑलरेडी कधी प्रॉब्लेममध्ये कधी माहिती असते तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, तर आपण डायरेक्ट आपण त्यावरती आपण 5% फाइंड आउट केले असेल, त्याचवरती आपण सेल्स व्हॉल्यूमवरती आपण 50% फाइंड आउट केले असते, ते आपण ॲड केले असते डायरेक्टली. पण करंट प्रॉब्लेमची सिच्युएशन अशी आहे की आपल्याला करंट प्रॉब्लेममध्ये फक्त टोटल अमाऊंट माहिती आहे, सेल्स व्हॉल्यूम माहीत नाही आहे किंवा सेलिंग प्राईस पर युनिट माहीत नाही आहे. कधी दोघांपैकी कुठली एक गोष्ट माहिती असते तर दोन्ही गोष्टी आपल्याला डायरेक्ट फाइंड आउट झाल्या असत्या. पण आपण कधी करंट कधी आपण सिच्युएशन बघितली तर आपल्याला फक्त सेल्स व्हॉल्यूम माहिती आहे, सॉरी सेल्स टोटल अमाऊंट माहिती आहे आपल्याला, त्याचे सेल्स व्हॉल्यूमसुद्धा माहीत नाही आणि सेल प्राईस पर युनिटसुद्धा माहीत नाही आहे. त्यामुळे आपण काय केलं की ओरिजिनल प्राईस आपली 100 होती, सेलिंग प्राईस ती आपण 95 करणार आहोत, म्हणून इंटू 95 डिवाइड बाय 100, म्हणजे आपली 95% आपली प्राईस आपली फाइंड आउट झाली. प्लस आपल्याला व्हॉल्यूमसुद्धा आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. ओरिजिनल व्हॉल्यूम आपला 100% होता, तो आपल्याला 150% करायचा आहे, म्हणून आपण इंटू 150 डिवाइड बाय 100 केलं, तर आपल्याला ही फायनल आपली प्राईस आपली फाइंड आउट झाली. टोटल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट झाली सेलची, का जी दोन्ही गोष्टी कन्सिडर करून फाइंड आउट झालेली, म्हणजे 5% सेलिंग प्राईस रिड्यूससुद्धा झाली आणि 50% व्हॉल्यूम इन्क्रीजसुद्धा झाला. व्हॉल्यूम मेन्शन करतो म्हणजे काय, आपले सेल्स युनिट इन्क्रीज झालेले आहेत. हां, व्हॉल्यूम म्हणजे सेल्स युनिट इन्क्रीज झालेले आहेत आणि सेलिंग प्राईस आपली 5% आपली डिक्रीज झालेली आहे, आणि सेलिंग प्राईस डिक्रीज होऊन आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होऊन आपल्याला ही फायनल प्राईस आपली इथे मेन्शन झालेली आहे. ओके, ही आपली फायनल आपली टोटल सेल्स आपली इथे मेन्शन झालेले आहे. ओके, सेम सिच्युएशन आपल्याला सेकंडचं सुद्धा करावं लागेल. ओके,
ही प्राईस तुम्हाला समजली कशी फाइंड आउट झालेली आहे. आपल्याला काय सांगितलेलं आहे 5% सेलिंग प्राईस आपल्याला रिड्यूस करायचे, पर युनिट प्राईस आपल्याला रिड्यूस करायचे 5%ने, आणि 50% आपल्याला सेल्स व्हॉल्यूम आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. पण करंट प्रॉब्लेममध्ये आपल्याला सेलिंग प्राईस पर युनिट प्रोव्हाइड केलेलं नाही आहे किंवा युनिट्स आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. टोटल युनिट्स किती आहे, तर व्हॉल्यूम इन्क्रीज करायला आपली युनिट्स माहिती असेल तर आपण व्हॉल्यूम इन्क्रीज करू शकलो असतो. पण ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायला लागेल, 5%नी प्राईस आपल्याला रिड्यूस करायची. त्यामुळे ओरिजिनल प्राईस 100 होती तर न्यू प्राईस आपली 95 असणार आहे. म्हणून इंटू 95 डिवाइड बाय 100 केलं तर आपल्याला न्यू प्राईस आपल्याला फाइंड आउट होईल. सेम सिच्युएशन, व्हॉल्यूम ओरिजिनल 100% होता, आता आपल्याला 150% करायचं आहे, म्हणून इंटू 150 डिवाइड बाय 100 करायचं आहे. ओके, म्हणून आपण इथे फॉर्म्युला यूज केला 50 lakhs इंटू 95 डिवाइड बाय 100 इंटू 150 डिवाइड बाय 100. त्यामुळे ही जी आपली सेल प्राईस आपली फाइंड आउट झालेली आहे ती इन्क्लुडिंग आपण सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज झालेलं आहे आणि प्राईस आपली 5%ने रिड्यूस झालेली आहे. असे आपले सेल्स प्रपोजल 1चे आपल्याला फाइंड आउट झालेले आहेत. ओके, क्लिअर आहे. याच्यामध्ये कोणाला कन्फ्युजन आहे का? या पॉईंटमध्ये आता आवाज येतोय माझा? ओके, सेल प्राइस कशी फाइंड आउट झाली समजले नाही. 71,25,000 आपण 5%ने प्राइस आपण रिड्यूस केली, सेलिंग प्राइस पर युनिट, आणि 50%ने व्हॉल्यूम आपण इन्क्रीज केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बाकीच्या गोष्टी सर्व आपल्याला लेस करायच्यात. ओके, आता लेसमध्ये त्या सर्व गोष्टी ॲक्च्युली मेन्शन होतील. कोणत्या कोणत्या गोष्टी, या सर्व गोष्टी मी फक्त लेबरच मेन्शन करतो. ओके, लेबर, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड. ओके, नेक्स्ट मेन्शन केलेलं आहे व्हेरिएबल ओव्हरहेड, व्हेरिएबल डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. ओके, नेक्स्ट मेन्शन केलेलं आहे जनरल ओव्हरहेड इन्क्लुडिंग सेलिंग, जनरल ओव्हरहेड इन्क्लुडिंग सेलिंग. ओके, या सर्व आता आपल्याला फाइंड आउट करायचं. त्यातलं मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेडचं ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. फर्स्ट प्रपोजलसाठी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड 50,000ने इन्क्रीज होणार आहेत. ओके, त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड ओरिजिनल होते किती, 7 लाख होते, आता न्यू किती येतील, 7,50,000. ओके, कारण 50,000ने आपल्याला इन्क्रीज करायला सांगितलेलं आहे, इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेलं इन्फॉर्मेशन. ओके, आणि नेक्स्ट अजून एक इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे, ती सेलिंग ओव्हरहेड आहे ते 1 लाख रुपीजने आपल्याला इन्क्रीज करायचे आहेत. त्यामुळे ओरिजिनल सेलिंग ओव्हरहेड किती होते, जनरल आणि सेलिंग ओव्हरहेड 3 लाख रुपीज होते, ते आता किती होतील, 4 लाख रुपीज होतील. ओके, या दोघांची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केले, ते ॲज इट इज आपण इन्क्रीज करून आपण मेन्शन केलेले आहेत. ओके, 7चे 7,50,000 झाले, 3चे 4 लाख झाले. ओके, आता लेबर कॉस्ट आहे, सॉरी मटेरियलसुद्धा कॉस्ट आहे ना, मटेरियल कॉस्टसाठी आपल्याला स्पेस लागेल. मटेरियल आहे फर्स्ट. ओके, आता ह्या ज्या बाकीच्या ज्या कॉस्ट आहेत ना त्या सर्व व्हेरिएबल कॉस्ट आहेत. ओके, व्हेरिएबल कॉस्ट असल्यामुळे आपल्याला त्या कॅल्क्युलेट करताना आपल्याला त्या प्राईजमध्ये काही चेंजेस झालेले नाही आहे, पण व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे आपल्याला त्या प्राईससुद्धा आपल्या तेवढ्या पर्सेंटने आपल्याला इन्क्रीज कराव्या लागतील. ओके, ही मटेरियल कॉस्ट आपली ओरिजिनल किती आहे, 20 lakhs रुपीज आहे, तर पण 20 lakhs ही जी कॉस्ट आहे ते 50 lakhs युनिट सेल करण्यासाठी आहे. 50 lakhs युनिट्स नाही आहेत, म्हणजे 50 lakhs रुपीजचे सेल करण्यासाठी आहेत. आपल्या युनिट्सची आपली इन्फॉर्मेशन नाही आहे. समजा कधी 1 लाख युनिट्स कधी असतील, आता मी ॲझ्युम केलं 1 लाख युनिट्स असतील, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, फक्त याचं 20 lakhsमध्ये आपल्याला फक्त 50% आपल्याला ॲड करायचे, म्हणजे आपली ती न्यू कॉस्ट आपली जी रॉ मटेरियलची ती फाइंड आउट होईल. कारण व्हेरिएबल कॉस्ट आहे, व्हेरिएबल कॉस्ट असल्यामुळे तुम्ही जेवढ्या पर्सेंटने तुमचा सेल्स व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे तेवढ्या पर्सेंटने तुमची ती कॉस्ट इन्क्रीज होणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊन सुद्धा आपण एक्सप्लेन म्हणजे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, 20 lakhs होतील कॉस्ट. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीज किती करायला लागतील, तर 20 lakhs आपल्याला ते फाइंड आउट करायला लागेल. वर्किंग नोटमध्ये ॲक्च्युली शो करा मटेरियल. बघा, ओल्ड किती होती, ओल्ड होती 20 lakhs. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, इन्क्रीज सांगितलेलं ना, आपल्याला 50% इन्क्रीज करायला लागेल. सांगितलेलं नाही आहे, पण आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट असल्यामुळे ते आपल्याला 50% आपल्याला इन्क्रीज करायला लागेल. 50% येते 10 लाख रुपीज, म्हणजे आपले टोटल कॉस्ट होईल 30 lakhs रुपीज आपली टोटल कॉस्ट होईल. ओके, म्हणजे आपले मटेरियल जे फाइंड आउट होतील ते 30 lakhs रुपीज आपल्याला मेन्शन करायला लागतील. ओके, आता हेच मी एक्झाम्पलमध्ये एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला समजून, म्हणजे 50% इन्क्रीज आपण का करतोय ते तुम्हाला समजेल. समजा कधी पर युनिट कधी कॉस्ट कधी मटेरियलची कधी समजा 100 रुपीज असती,
पर युनिट कधी कॉस्ट कधी 100 रुपीज असती. तर आपले नंबर ऑफ युनिट्स आपले किती, आपले हे रॉ मटेरियलसाठी असे नंबर ऑफ युनिट्स आपले किती फाइंड आउट झाले असते. 50 लॅक्स आपले सेल्स होते ना, 50 लॅक्स आपले सेल्स होते. तुम्ही जरी ओके सेलिंग प्राईस आपल्या मटेरियलचे फाइंड आउट केले तर आपले युनिट्स आपले फाइंड आउट झाले असते 20,000. ओके 20,000 युनिट्स आपले फाइंड आउट झाले असते. आपले 50% आपले युनिट्स आपले तेवढ्याने इन्क्रीज झाले असते. 50% आपले युनिट आपले इन्क्रीज झाले असते. म्हणजे न्यू आपल्या युनिट्स आपले किती आले असते तर 30,000 युनिट्स आले असते रॉ मटेरियलचे. ओके ओरिजिनल कॉस्ट होती 100 रुपीज, ती आपली कॉस्ट आपली 100 रुपीजच राहणार आहे. त्याच्यामध्ये प्राईसमध्ये चेंजेस होणार नाही आहेत. त्यामुळे आपली न्यू कॉस्ट इथे कधी तुम्ही फाइंड आउट कधी करून बघितली तर ती 50% इन्क्रीज होऊनच तुमची फाइंड आउट होईल. बघा 30 लॅक्स आपण जे 50% इन्क्रीज करून जी कॉस्ट फाइंड आउट केली ती तेवढीच कॉस्ट आपली फाइंड आउट होते. ओके म्हणजेच आपल्या इनडायरेक्टली काय आपली पर युनिट कॉस्ट आपली सेम ठेवायची, पण आपली जी टोटल आपली कॉस्ट आहे ती तेवढ्या रुपीजने आपली इन्क्रीज होणार आहे. ओके जी आपली टोटल कॉस्ट आहे ती तेवढ्या रुपीजने आपली इन्क्रीज होणार आहे. ओके त्यामुळे आपली मटेरियलची कॉस्ट आपली आलेली आहे 30 लॅक्स रुपीज. ओके सेम आपल्या लेबरसाठी सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. सेम आपल्या 50% आपल्या इन्क्रीज करून आपल्याला शो करायचं आहे. ओके 50% इन्क्रीज करून आपल्याला शो करायचं आहे. हे बाकीचं कॅल्क्युलेशन मी रफ करतो ॲक्च्युअली, त्याची काही गरज नाही आहे. ओके 30 लॅक्स झालं. सेम तुम्ही मटेरियलसाठी जे केलेलं तेच सेम तुम्हाला लेबरसाठी करायचं आहे. ओके लेबरसाठी ओरिजिनल लेबरची कॉस्ट किती होती 6 लाख होती. तर 50% इन्क्रीज झालेली ती 30,000 इन्क्रीज होईल म्हणजे न्यू कॉस्ट 6 लाख आहे ना. ओके तर ती 9 लाख रुपीज होईल. न्यू कॉस्ट आपली किती होईल 9 लाख रुपीज. ओके सेम व्हेरिएबल ओव्हरहेडसाठी सुद्धा सेम होईल. ओरिजिनल किती होती 4 लाख होती. ओके तर ओरिजिनल आपली 4 लाख रुपीज होती. हे वर्किंग नोटमध्ये तुम्हाला शो करायचं आहे का, हे वर्किंग नोटमध्ये तुम्हाला शो करायला लागेल. ओल्ड होती 4 लाख रुपीज, 50% इन्क्रीज होऊन न्यू किती येईल 6 लाख रुपीज होईल. ओके अजून कुठली कॉस्ट राहिली आहे का. रॉ मटेरियल घेतलं, लेबर, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केले होते. व्हेरिएबल डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आपण आता फाइंड आउट केले. जनरल ओव्हरहेड ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेले होते. आपल्याला आता टोटल कॉस्ट इथे फाइंड आउट होईल. म्हणजेच इथे ॲक्च्युली टोटल कॉस्ट ही आपली इथे टोटल कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ओके इथे तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट होईल. ओके प्रॉफिट आपल्याला सेल्स मायनस टोटल कॉस्ट. ओके प्रॉफिट फाइंड आउट होते 14,75,000. हा तुम्हाला प्रॉफिट फाइंड आउट होतोय. ओके फर्स्ट प्रपोजलचा प्रॉफिट तुम्ही फाइंड आउट केला. सेम सिच्युएशन आपल्या सेकंड प्रपोजलचा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके सेकंड प्रपोजलसाठी त्यांनी इन्फॉर्मेशन आपल्याला काय दिले, द सेल्स मॅनेजर ऑन द अदर हँड सजेस्ट टू इन्क्रीज द सेलिंग प्राइस बाय 10%. 10%ने आपला प्राइस इन्क्रीज करायला सांगितलं. त्यामुळे आपण इथे कन्सिडर करताना आपण काय मेन्शन करणार आहोत, ओल्ड प्राइस. हे जे आपण कॅल्क्युलेशन केलं ना त्या कॅल्क्युलेशनमध्ये काय येईल, ओल्ड आपली 100 होती, न्यू किती असणार आहे 110, कारण 10% आपली इन्क्रीज करायला सांगितलेली आहे. ओके आणि अजून एक त्यांनी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, एस्टिमेटेड टू रिड्यूस द सेल्स व्हॉल्यूम बाय 10%. सेल्स व्हॉल्यूम आपल्याला 10% आपल्याला रिड्यूस करायचं आहे. सेल्स व्हॉल्यूम ओरिजिनल सेल्स व्हॉल्यूम होता 100 आणि आपला न्यू किती असणार आहे 90. ओके त्यामुळे इथे प्रपोजल 2चं आपल्याला फाइंड आउट करताना प्रपोजल 2ची ओरिजिनल सेलिंग प्राइस किती होती 50 लॅक्स. टोटल सेल किती होते ओरिजिनल 50 लॅक्स. ओके इंटू 110 डिवाइड बाय 100 इंटू 90 डिवाइड बाय 100. तर तुमचे आता न्यू जे सेल्स येतील का, जे न्यू सेल्स म्हणजे काय, सेलिंग प्राइस 10% इन्क्रीज झाली आणि सेल्स व्हॉल्यूम 10% डिक्रीज झालेला आहे. सॉरी दोन्ही तसेच आहेत ना. ओके 10% इन्क्रीज आणि सेल्स व्हॉल्यूम 10% रिड्यूस. तर हे 10% इन्क्रीज आणि 10% रिड्यूस होऊन आपली जी न्यू कॉस्ट जी फाइंड आउट होईल, जी न्यू जी टोटल सेलिंग प्राइस फाइंड आउट होईल ती 49,50,000 होईल. ओके आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा तुम्हाला तशाच फाइंड आउट करायला लागतील. ओके ते इथेच डायरेक्ट आता मेन्शन करतो. ओल्ड किती होती मटेरियल, आता 10%ने तुमचा व्हॉल्यूम 10% रिड्यूस केलेला आहे ना, त्यामुळे व्हॉल्यूमनुसार तुमचे व्हेरिएबल एक्सपेन्सेस तुमचे व्हेरी होतील. ओके जसा व्हॉल्यूम तुमचा डिक्रीज होणार आहे त्यामुळे तुमचा व्हॉल्यूम तुमचे हे जे एक्सपेन्सेस आहेत ते सुद्धा तुमचे 10% डिक्रीज होणार आहेत. ओके त्यामुळे तुमची ओल्ड मटेरियलची कॉस्ट किती आहे,
ओल्ड मटेरियल, आता हे जे आपण मेन्शन केले ते ओल्ड ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे ओल्ड ते डायरेक्ट मेन्शन होतील. हे ओल्ड ॲज इट इज मेन्शन करून घ्या. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, फक्त 10% आपल्याला डिक्रीज करायचं आहे. लेस 10%. ओके, प्रत्येक गोष्टी आपल्याला 10% आपल्या इथे लेस करायच्या. ओके, तर 10% रेस होऊन आपल्याला फाइंड आउट, इथे 10% आपली फाइंड आउट होईल इंटू 10%. ओके, किती येत आहे 2 lakhs रुपीज. त्यामुळे न्यू आपली फाइंड आउट होईल 20 lakhs मायनस 2 lakhs इज इक्वल टू 18 lakhs फाइंड आउट होतील. ओके, मटेरियल आपला फाइंड आउट होईल 18 lakhs. ओके, लेबर आपले फाइंड आउट होतील बघा. लेबर 10% ने रिड्यूस इंटू 10%, 6 lakh मायनस 60,000 इज इक्वल टू 5,40,000. लेबर आपले फाइंड आउट होतात 5,40,000. ओके, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड फाइंड आउट होतील इंटू 10%, 3,60,000 फाइंड आउट होतील मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड. ओके, सॉरी मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड नाही येते, व्हेरिएबल ओव्हरहेड. व्हेरिएबल ओव्हरहेड 3,60,000. आणि जे इतर ज्या दोन गोष्टी त्याची इन्फॉर्मेशन आपल्या प्रॉब्लेममध्ये डायरेक्ट प्रोव्हाइड केलेली आहे का, जे मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड आहेत ते रिड्यूस होणार आहेत 50,000नी. ओके, सेविंग होणार आहे. त्यामुळे ओरिजिनल किती होते, ओरिजिनल होते 7 lakh होती, ते रिड्यूस होऊन 6,50,000 होतील. ओके, आणि जे जनरल ओव्हरहेड आहेत ते सुद्धा आपले रिड्यूस होणार आहेत 1 lakh रुपीजने. जनरल ओव्हरहेड ओरिजिनल होते 3 lakh रुपीज होते, ते अजून 1 lakh रुपीजने रिड्यूस होतील आणि किती होतील 2 lakh रुपीज होतील. ओके, तर आपल्याला इथे फाइंड आउट होईल फायनल, ही तुमची टोटल कॉस्ट फाइंड आउट झाली 35,50,000. ओके, आणि हे तुमचे टोटल प्रॉफिट तुमचा फाइंड आउट झालेला आहे. ओके, टोटल प्रॉफिट 14 lakhs होतो आहे. ओके, त्यामुळे कुठला प्रपोजल आपला ॲक्सेप्टेबल असेल. ओके, फक्त नेक्स्ट लाईनला हे फक्त वर्किंग तुमचं महत्त्वाचं आहे. हे वर्किंग कधी तुमचं कधी प्रॉपर आलं ना, तर हे स्टेटमेंट प्रिपेअर करायला काही डिफिकल्ट नाही आहे. ओके, तर तुमचं वर्किंग, तुमचं ॲन्सर काय फाइंड आउट होतं आहे का, तुमचं प्रपोजल 1 जे आहे ते ॲक्सेप्टेबल आहे. तुम्हाला प्रपोजल 1 कधी तुम्ही ॲक्सेप्ट केलं तर तुम्हाला मोर प्रॉफिट मिळेल. ओके, प्रपोजल 1 गिव्स हायर प्रॉफिट ऑफ रुपीज 14,75,000. ओके, त्यामुळे आपल्याला प्रपोजल 1 आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. नोटमध्ये आपल्याला मेन्शन करायचं आहे की प्रपोजल 1 गिव्स मोर प्रॉफिट दॅन द प्रपोजल 2, दॅट्स वाय प्रपोजल 1 इज ॲक्सेप्टेबल. ओके, एवढंच फक्त तुम्हाला नोटमध्ये मेन्शन करायचं. तुमचा प्रॉब्लेम इथे कंप्लीट होतो आहे. ओके, कोणाला कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? हे जरा कॅल्क्युलेशन वेगळ्या पद्धतीचं होतं ते. आता तुम्हाला हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना मॅनेजरियल डिसिजनचे, ते प्रॉब्लेम्स तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर ॲक्च्युली काय तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं ते क्लिअर होईल. बघा, आपण जेवढे मॅनेजरियल डिसिजनचे प्रॉब्लेम घेतले ना, त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये काहीतरी वेगळा घटक होता, म्हणजे काहीतरी नवीन पॉईंट होता. ओके, तर तुम्ही मॅक्झिमम प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. ओके, जेवढे तुम्ही जास्त प्रॉब्लेम सॉल्व कराल तेवढं तुम्हाला जास्त त्याच्यामधले जे लूप म्हणजे नवीन नवीन ट्रिक्स तुम्हाला समजतील कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. तर ह्या प्रॉब्लेममध्ये हे जे कॅल्क्युलेशन करायचं होतं ना, सेल प्राईस, ती एक थोडीशी वेगळी होती. आणि हे जे आपण कॅल्क्युलेशन केलं ते सुद्धा आधीच्या सर्व प्रॉब्लेमपेक्षा वेगळं होतं. आपल्याला पहिल्यांदा आपल्याला काय करायचे की सेलिंग प्राईस पर युनिट आपल्याला प्रोव्हाइड करायचे, त्याच्यामध्ये आपण 10% इन्क्रीज करत होतो. पण करंट प्रॉब्लेममध्ये आपल्याला टोटल प्राईस माहिती आहे, युनिट्स माहीत नाही आहे. तर युनिट्स माहीत नाही तर आपण त्या सिच्युएशनमध्ये आपण काय करायचं, फक्त आपल्याला जेवढ्या पर्सेंटने आपला व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तेवढ्या पर्सेंटने ती आपली प्राईस टोटलमध्ये आपली इन्क्रीज होणार आहे. ओके, तर आपण त्या पद्धतीने आपण ते इन्क्रीज केलेले. 50% इन्क्रीज झाली, इथे डिक्रीज झालं तर तेवढ्या पर्सेंटने आपले ते डिक्रीज होतील, म्हणून तेवढ्या पर्सेंटने आपण ते डिक्रीज केलेले आहेत. आणि जे 2 एक्सपेन्सेस जे ऑलरेडी प्रोव्हाइड केले इन्फॉर्मेशन, ह्या 2 एक्सपेन्सेसच्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी त्यांनी प्रोव्हाइड केलेली होती. तर जी इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड केली होती ती ॲज इट इज आपण यूज केलेली आहे. आणि जे रिमेनिंग एक्सपेन्सेस आहेत ते सर्व आपले फिक्स व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत. व्हेरिएबल एक्सपेन्सेसमुळे आपण काय करणार आहोत, ते जेवढ्या पर्सेंटने व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तेवढ्या पर्सेंटने ती टोटल कॉस्ट आहे ती इन्क्रीज होणार आहे, किंवा तेवढ्या पर्सेंटने ती टोटल कॉस्ट आपली डिक्रीज होणार आहे, कधी डिक्रीज होत असेल तर व्हॉल्यूम. ओके, हे व्हेरिएबल कॉस्टबाबत झालं. आणि कधी फिक्स कॉस्ट असते, पण करंट प्रॉब्लेममध्ये फिक्स कॉस्ट नाही आहे. कधी करंट प्रॉब्लेममध्ये कधी फिक्स कॉस्ट असते तर आपण ॲज इट इज आपण मेन्शन केली असती. समजा जनरल ओव्हरहेड कधी फिक्स कॉस्ट असती तर ओरिजिनल जे 3 लाख रुपीज प्रोव्हाइड केलेले आहेत ना, ते आपण ॲज इट इज दोन्ही ठिकाणी मेन्शन केले असते 3 लाख. कारण फिक्स कॉस्ट आपला व्हॉल्यूम इन्क्रीज डिक्रीज झाला तर आपली फिक्स कॉस्ट आपली इन्क्रीज डिक्रीज होत नाही. ओके, त्यामुळे फिक्स कॉस्ट कधी असती तर आपण ते ॲज इट इज आपण मेन्शन केले असते 3 लाख. पण ही जी आहे ती फिक्स कॉस्ट नाही आहे, ही कॉस्ट आपल्याला सेमी व्हेरिएबल किंवा सेमी फिक्स अंदर आपली मोडते. त्यामुळे त्यांनी त्याचा कॅल्क्युलेशन आपल्याला ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे.
ओके. आणि जे इतर ज्या कॉस्ट होत्या त्या सर्व व्हेरिएबल कॉस्ट आहेत, म्हणजे मटेरियल, लेबर, मॅन्युफॅक्चरिंग ओव्हरहेड या सर्व व्हेरिएबल कॉस्ट आहेत. त्यामुळे त्याची कॉस्ट आपल्याला त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण करून दाखवलेलं आहे. ओके. म्हणजे ते आपल्या व्हेरिएबल कॉस्टनुसार आपल्या जेवढ्या पर्सेंटने ती कॉस्ट आपली इन्क्रीज झालेली आहे, व्हॉल्यूम जेवढ्या पर्सेंटने आपलं इन्क्रीज झालं आहे तेवढ्या पर्सेंटने आपण त्याची कॉस्टसुद्धा तेवढ्या पर्सेंटने आपण इन्क्रीज केलेली आहे. आणि जेवढ्या पर्सेंटने व्हॉल्यूम आपला डिक्रीज झालेला आहे तेवढ्या पर्सेंटने आपण त्याची डिक्रीज केलेली आहे. ओके. पावर बटन पावर. ओके. कोणाला यामध्ये कन्फ्युजन आहे कोणाला? ओके. पॉईंट समजला आहे ना पण नक्की? ओके. कॅल्क्युलेशन समजलेलं आहे ना सर्वांना? ओके. आपण नेक्स्ट आपण प्रॉब्लेम बघूया मग. ओके. कोणाचाच रिस्पॉन्स येत नाही आहे. ओके बटन करा, ओके बटन दाबा. परत एकदा स्टार्टचं बटन दाबा. नाही, स्टार्टचं. तो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो एक्झामला आलेला आहे. ऑक्टोबर 2011ला प्रॉब्लेम आलेला आहे आणि मे 2017ला रिपीट झालेला आहे. ओके. तर सेम प्रॉब्लेम 2 वेळास आलेला आहे एक्झामला. ओके. ABC Limited manufacture stapler. All the parts of staplers are manufactured by the company except its metal base plate which is brought from the Metal King and Company. ओके. हे आपण परचेस करतोय बाहेरून. ओके. ऑल अदर पार्ट्स आर मॅन्युफॅक्चर इन द मॅन्युफॅक्चरिंग इन हाऊस ॲक्च्युअली at the price of ₹300. Okay. Purchase cost of that plate is ₹300 per 1000 plates. Okay. नेक्स्ट दे हॅव प्रोव्हाइडेड ॲन्युअल स्टेपलर सेल्स आर 1 lakh. म्हणजे जे आपण बाहेरून जे परचेस करतो आहे ना त्याचे ॲन्युअल सेल्स आहेत 1 lakhs आहेत. 1 lakh युनिट्स आहेत. ओके. दीज आर एक्सपेक्टेड टू रिमेन ॲट द सेम लेवल. म्हणजे 1 lakh युनिट्स आपले सेल होत आहेत तर 1 lakh युनिट्सच राहणार आहेत. मेटल किंग अँड कंपनी हॅव इन्फॉर्म दॅट दे वुड बी increasing the price of plates to 400 per 1000 plates. म्हणजे अर्लियर दॅट प्राइस वॉज ₹300 per 1000 plate and they are intended to increase that price to ₹400 per 1000 plates. ओके. आता ते प्राइस इन्क्रीज करणार आहेत. ABC Limited has unutilized plant space and capacity and is thinking to use the same for the manufacture of these plates as an alternative to buying from the Metal King company. आता त्यांनी एक इन्फॉर्मेशन अजून एक प्रोव्हाइड केली की ABC लिमिटेडकडे प्रॉपर स्पेस अवेलेबल आहे, कॅपॅसिटी अवेलेबल आहे का ज्या 1 lakh प्लेट्स आहेत ते स्वतः ते प्रोड्यूस करू शकतात एवढी त्यांची ते कॅपॅसिटी अवेलेबल आहे. ओके. द ABC लिमिटेड हॅज ऑल्सो नाव रिसिव्ड अन ऑफर फॉर यूज ऑफ द सेम अनयुटिलाइज प्लांट स्पेस ॲट ॲन्युअल रेंट ऑफ ₹5,000. म्हणजे अजून एक त्यांना ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे का तुम्ही ते कधी प्रोड्यूस कधी नाही करत आहात तर जी अनयूज जी स्पेस आहे ती स्पेस रेंट बेसिसमध्ये ते देऊन ₹5,000 ॲन्युअली रेंट त्यांना मिळू शकतं ABC लिमिटेडला. ओके. म्हणजे त्यांना आता कधी त्यांनी बाहेरून कधी परचेस केलं कोणाकडून? मेटल किंग अँड कंपनीकडून. तर ही जी अनयुटिलाइज स्पेस आहे ती ₹5,000ला ते रेंट बेसिसने देऊ शकतील. आणि कधी त्यांनी बाहेरून न परचेस करता कधी इन हाऊसमध्ये कधी परचेस केलं तर हे ₹5,000 मिळणार नाही आहेत. ती अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, ती त्यांना मिळणार नाही. ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. कधी त्यांनी बाहेरून कधी परचेस केलं तर ही ती अमाऊंट आहे त्यांना रिसिव्ड होईल. ओके. आणि कधी त्यांनी बाहेरून कधी म्हणजे परचेस नाही केलं तर ही त्यांना मिळणार नाही कारण त्यांना ती स्पेस युटिलाइज करायला लागेल हे प्रोड्यूस करण्यासाठी. ओके. द कॉस्ट डिपार्टमेंट ऑफ ABC Limited has gathered the following relevant data for self manufacture of 1 lakh plates. ओके. म्हणजे आता कधी स्वतः मॅन्युफॅक्चर कधी करायचा असेल तर हा जो डेटा आहे तो त्यांनी कलेक्ट केलेला आहे. म्हणजे एवढी कॉस्ट लागू शकते किंवा एवढ्या सर्व गोष्टी लागू शकतात असा त्यांनी डेटा कलेक्ट केलेला आहे. ओके. कॉस्ट डिपार्टमेंटने म्हणजे त्यांनी तिथे R&D केलेली आणि त्यांनी फाइंड आउट केलेलं एस्टिमेटेड कॉस्ट किती आहे ती इथे कॉस्ट आपल्याला प्रोव्हाइड केली. त्यामधले रॉ मटेरियल 8,500, लेबर, व्हेरिएबल ओव्हरहेड हे व्हेरिएबल कॉस्ट आहे आणि फिक्स ओव्हरहेड प्रोव्हाइड केलं ₹14,000. यू आर रिक्वायर्ड टू ॲडवाइज द ABC लिमिटेड गिविंग द डिटेल वर्किंग अँड रिझनिंग
ॲज टू वेदर इट शुड बाय द प्लेट्स ऑर मॅन्युफॅक्चर देम. म्हणजे आपल्याला आता दोन आपल्या स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचे आहेत. एक आपलं स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे का आपण कधी बाहेरून कधी ते परचेस केलं तर किती कॉस्ट असणार आहे, आणि दुसरं आपलं स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे कधी आपण ते इन हाऊसमध्ये कधी प्रोड्यूस केलं तर आपल्याला किती कॉस्ट लागू शकेल. ओके. आणि ओरिजिनल स्टेटमेंट तुम्ही प्रिपेअर करू शकता, कारण ओरिजिनलमध्ये त्याने प्रॉफिट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, त्यामुळे ओरिजिनल स्टेटमेंटसुद्धा आपल्याला प्रिपेअर करायचं आहे, म्हणजे जे त्याने एस्टिमेटेड प्रोव्हाइड केलं आहे ते. ओके. तर आपण ॲक्च्युली ओरिजिनल ते एस्टिमेटेडच आहे, त्याचे काय ॲक्च्युली म्हणजेच ओरिजिनल म्हणजेच आपलं ते बायचं आपलं स्टेटमेंट आपलं प्रोड्यूसचं आपलं स्टेटमेंट आपलं प्रिपेअर होणार आहे. म्हणजे आपल्या दोन आपल्या स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायला लागतील. एक फर्स्ट स्टेटमेंट आहे परचेस, आणि दुसरं आहे एक मेकचं स्टेटमेंट आणि एक बायचं स्टेटमेंट. ओके. हे मेकचं स्टेटमेंट प्रिपेअर होईल आणि बायचं स्टेटमेंट आपल्याला यानुसार आपल्याला कन्सिडर करायला. कधी बाय कधी आपण कन्सिडर केले तर आपल्याला ही 5,000 रुपीज आपल्याला रिसिव्ड होऊ शकतात. ओके. त्यामुळे ते 5,000 रुपीज आपण काय करायला लागतील आपल्याला रिसिव्ड म्हणून इन्कम म्हणून आपल्याला शो करायला लागतील. कधी आपण जेव्हा बायची इन्फॉर्मेशन जेव्हा मेन्शन करणार, जेव्हा आपण मेटल किंग अँड कंपनीकडून जेव्हा आपण ते परचेस करायला जाणार तेव्हा आपल्याला 5,000 रुपीज आपलं इन्कम आहे ते आपलं इन्कमसुद्धा आपल्याला शो करायला लागेल. ती अपॉर्च्युनिटी आहे, आपली अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे ते आपल्याला तिथे आपल्याला शो करायला लागेल. ओके. आणि जेव्हा तुम्ही इन हाऊसमध्ये जेव्हा प्रोड्यूस करणार तेव्हा तुम्ही ती मायनस करून शो करायला लागेल. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून तुम्हाला ती शो करायला लागेल की तुम्ही जर प्रोड्यूस करताय तर ही जी कॉस्ट आहे ती तुमची, ही जे तुमचं इन्कम आहे ते आपल्याला रिड्यूस होते, कारण ते मिळू शकत होतं आपल्याला. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला तिथे शो करायचं आहे. म्हणजे मेकमध्ये पण आपल्याला शो करायचं आणि बायमध्ये सुद्धा आपल्याला ही जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे ते आपल्याला शो करायचे. मेकमध्ये आपल्याला काय करायला लागेल, मायनस करून शो करायला लागेल, कारण ते आता रिसिव्ड होणार नाही आहेत. आणि बायमध्ये आपल्याला ते प्लस करून शो करायला लागतील, कारण ते आपल्याला अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे. ओके. त्यामुळे हे 5,000 रुपीजचं दोन्ही ठिकाणी आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला मेन्शन करायला लागेल. 5,000 रुपीज प्लसमध्ये पण मेन्शन होतील आणि मायनसमध्ये पण मेन्शन होतील. बायच्या वेळेस ते मायनसमध्ये मेन्शन होतील आणि मेकच्या वेळेस ते आपल्याला प्लसमध्ये मेन्शन होतील. ओके. आणि हे ॲक्च्युली असं जे पद्धतीने जेव्हा इन्फॉर्मेशन असते ना तेव्हा तुम्ही अजून एक डिफरन्सचा एक कॉलम एक प्रिपेअर करायचा की किती डिफरन्स होता, म्हणजे तुम्हाला डिफरन्स तुमचा किती कंट्रीब्युशन तुम्ही अर्न करू शकता ते तुम्हाला तिथे फाइंड आउट होऊ शकेल. म्हणून अजून एक आपण कॉलम प्रिपेअर करणार डिफरन्सचा कॉलम. ओके. थर्ड आपण अजून एक कॉलम प्रिपेअर करणार की किती इन्क्रीज झाली, किती सेव्हिंग झाले किंवा किती कॉस्ट इन्क्रीज झाली, त्याचा आपण अजून एक आपण कॉलम आपण प्रिपेअर करणार. त्यामुळे नेक्स्ट आपल्याला ओके प्रपोजल 1 म्हणजे इथे मेक आणि बाय आणि डिफरन्स. ओके. असे 3 कॉलम आपले प्रिपेअर होतील. आता इथे काय आपल्याला सेलिंग प्राईस आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, त्यामुळे आपण इथे फक्त आपण कॉस्ट आपण कन्सिडर करणार आहोत. ओके. आणि कॉस्टनुसार आपल्याला फाइंड आउट होईल की ओके आपलं कॉस्टवरूनच आपल्याला समजून जाईल की किती आपली सेविंग होते किंवा आपल्याला किती एक्स्ट्रा एक्सपेन्सेस लागू शकतात. त्यामुळे इथे सेल्स मेन्शन करण्याची गरज नाही आहे ॲक्च्युली. आपल्याला डायरेक्ट आपण कॉस्ट आपण मेन्शन करणार आहोत. जी आपल्याला कॉस्ट आपल्याला जी प्रोव्हाइड केली ती आपण डायरेक्ट आपण मेन्शन करणार आहोत. की फर्स्ट आहे रॉ मटेरियल, नेक्स्ट आहे लेबर, व्हेरिएबल ओव्हरहेड. रॉ मटेरियल, नेक्स्ट आहे लेबर अँड व्हेरिएबल ओव्हरहेड. ओके. या 3 गोष्टी आपल्याला हे ते आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट आपली फाइंड आउट होईल. ओके. ओके. व्हेरिएबल कॉस्टमध्ये ही आपली मेकची कॉस्ट आहे. रॉ मटेरियल 8,500. ओके. लेबर 8,000. व्हेरिएबल ओव्हरहेड 10,500. आता हे जे फिक्स ओव्हरहेड आहेत ना ते सुद्धा आपल्याला कन्सिडर करावे लागतील. ओके. फिक्स ओव्हरहेड, कारण की इथे आपलं ॲक्च्युली त्यांनी आपल्याला सेपरेट फिक्स ओव्हरहेड दिलं का हे 10 हे जे 1 लाख प्लेट्स प्रोड्यूस होण्यासाठीचे फिक्स ओव्हरहेड दिलेले आहेत.
ओके, पूर्ण ऑर्गनायझेशनचे फिक्स ओव्हरहेड आपल्याला प्रोव्हाइड केलेले नाही आहेत. म्हणजे हे जे फिक्स ओव्हरहेड जे आहेत ते ॲडिशनली आपल्याला रिक्वायर्ड आहेत फॉर मेकिंग दॅट 1,00,000 प्लेट्स. ओके, त्यामुळे हे जे फिक्स ओव्हरहेड ना हे सुद्धा आपल्याला कन्सिडर करायला लागतील. ओके, तर फिक्स ओव्हरहेड आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत 14,000. ओके, हे जे आपली मेकची आपली इन्फॉर्मेशन आपण मेन्शन केले, मेकसाठी आपले हे टोटल आपले इथे एक्सपेन्सेस आपले फाइंड आउट होतील. ओके, पण आपल्या याच्यामध्ये आपल्याला आता हे बायमध्ये तुम्ही बघितलं तर हे बायमध्ये 0 येतील, कारण जेव्हा तुम्ही जे बाहेरून जेव्हा प्रोड्यूस करणार आहात कोणाकडून, मेटल किंग अँड कंपनीकडून जेव्हा तुम्ही बाहेरून जेव्हा प्रोड्यूस करणार आहात तेव्हा तुम्हाला हे काहीच लागणार नाही आहे, हे 0 येणार आहेत. ओके, जेव्हा तुम्ही मेटल किंगकडून जेव्हा तुम्ही त्या गोष्टी परचेस करणार आहात तेव्हा ह्या सर्व गोष्टी तुमच्या 0 रुपीज येतील, कारण की तुम्ही ते मटेरियल तुम्ही परचेस करणारच नाही आहे, ते तुम्ही डायरेक्ट त्याची जी टोटल जी परचेस कॉस्ट आहे ती तुम्ही इथे मेन्शन करणार बायच्या वेळेस. ओके, तर इथे मी डायरेक्ट परचेस कॉस्ट मेन्शन करतो. ओके, ओके, तर परचेस कॉस्ट आपल्याला किती सांगितलेलं, 1,00,000 प्लेट्स आपल्याला परचेस करायच्यात आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं पर 1,000साठी 400 रुपीज आहेत, म्हणजे पर प्लेटसाठी किती होते 0.4. ओके, 0.4 होते पर प्लेटसाठी. ओके, म्हणजे 40,000 रुपीज होतील. ओके, ते 40,000 रुपीज होतील तुमचे. हां, अजून ओके, हे 40,000 आपल्या परचेस कॉस्ट इथे येणार नाही आहे, कारण की तुम्ही जेव्हा बनवणार आहात तेव्हा ती परचेस कॉस्ट तुम्हाला बेअर करायला लागणार नाही आहे. ओके, त्यामुळे परचेस कॉस्ट इथे 0 येईल. पण जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे रेंट रिसिवेबल ती दोन्ही ठिकाणी येईल. ओके, ती दोन्ही ठिकाणी येईल. फक्त डिफरन्स काय आहे, जेव्हा तुम्ही मेक करणार आहात तेव्हा ती 5,000 रुपीज तुमचे मायनस होतील, म्हणजे ते कॉस्टमध्ये ॲड होतील, आणि तेव्हा तुम्ही बाय करणार आहात तेव्हा ती कॉस्टमधून डिक्रीज होईल. ओके, कॉस्टमधून तुमच्या ती डिक्रीज होईल. नाही, जेव्हा 5,000 जेव्हा तुम्ही बनवणार आहात तेव्हा ती कॉस्टमध्ये इन्क्रीज होणार नाही आहे, इथे 0 येतील ॲक्च्युली. ओके, ती कॉस्टमध्ये इन्क्रीज होणार नाही आहे, पण जेव्हा तुम्ही बाय जेव्हा करणार आहात तेव्हा तुमची 5,000 रुपीज तुमच्या कॉस्टमधून तेवढी डिक्रीज होईल, कारण की तुम्हाला ती अमाऊंट रिसिव्ड होईल. ओके, इथे तुम्हाला ती काय मिळणार नाही आहे कॉस्ट, तुमची जाणारे कॉस्ट म्हणजे तुमच्या टोटल कॉस्टमध्ये ती ॲड होणार नाही आहे, पण तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये तुम्हाला ते कन्सिडर करायचं आहे. ओके, त्यामुळे इथे तुमची आता टोटल कॉस्ट फाइंड आउट होईल. ओके, तर ज्याची टोटल कॉस्ट कमी असणार आहे ती आपल्याला कन्सिडर करावं लागेल. ही जी तुमची टोटल कॉस्ट बघा, जेव्हा तुम्ही परचेस करणार तेव्हा तुमची टोटल कॉस्ट तुमची डिक्रीज होते 5,000 रुपीजने. आपण याचं डिस्ट्रीब्युशन आपण फिक्स 14,000 इथे सुद्धा चार्ज करावे लागतील. ओके, ओके, हे जे 14,000 रुपीज आहेत ना ते दोन्ही ठिकाणी चार्ज होईल, कारण फिक्स ओव्हरहेड जे मेन्शन केले ते फिक्स ओव्हरहेड आपल्याला तुम्ही परचेस जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला फिक्स ओव्हरहेड बेअर करावे लागतील, आणि कधी तुम्ही स्वतः कधी प्रोड्यूस जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला फिक्स ओव्हरहेड बेअर करायला लागतील. त्यामुळे तुमच्या मेकमध्ये तुमची टोटल कॉस्ट होते 41,000, बायमध्ये तुमची टोटल कॉस्ट होते 49,000. त्यामुळे आपलं हे जे डिसिजन आहे ते आपलं डिसिजन आपलं असणार आहे मेक द प्रोडक्ट. ओके, आपलं जे प्रोडक्ट आहे ते इन हाऊसमध्ये आपण प्रोड्यूस करणार, तर तिथे आपल्याला प्रॉफिट होईल. ओके, तर ही एक गोष्ट. अशा पद्धतीने आपल्याला डिफरन्स एक कॉलम आपल्याला प्रिपेअर करायचे. कधी तुम्ही हे कधी बाय कधी केले तर तुमचं 8,000 हे तुमचं जी टोटल कॉस्ट आहे ती तुमची रिड्यूस होते. ओके, कधी बनवलं तर कधी मेक कधी केलं तर तुमची 8,000 हे तुमची टोटल कॉस्ट तुमची रिड्यूस होते. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त स्टेटमेंट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे आणि आपल्याला नोट फक्त मेन्शन करायचे आहे. कॉस्ट विल बी रिड्यूस बाय 8,000
ऑर द प्रॉफिट किंवा कॉस्ट रिड्यूसचं मेन्शन करू शकता. कॉस्ट विल बी रिड्यूस बाय 8,000, देअर फॉर वी विल मेक द प्रोडक्ट इन आवर फॅक्टरी. ओके. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने मेन्शन करू शकता. इफ वी मेक द प्रोडक्ट देन आवर प्रॉफिट विल इन्क्रीज बाय ₹8,000. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही एक फक्त नोट मेन्शन करायची. आपलं कॅल्क्युलेशन आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे आपलं. ओके. या पॉईंटमध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का? ओके. ठीक आहे. पण नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया ॲक्च्युली. ओके. याच्यामध्ये कधी कोणाला काही क्वेरी असेल तर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही विचारू शकता. ओके. ओके. थँक्यू.